आज आबा प्रतापला त्यांच्या रूममध्ये बोलवून त्याच्याशी बोलतात. प्रताप, तू शुभ्राच्या गळ्यात मंगळसूत्र घालून तिला या घरची सून, तुझी बायको बनवली आहेस. पण तुझ्या या अशा लग्नावर समाजात बोटं उचलणारी अनेक मंडळी आहेत. तू शुभ्राला तिच्या घरी तिच्या आईबाबांकडे पाठव. मी बोलवलंय शुभ्राच्या बाबांना, येतीलच ते इतक्यात. आबा, काय बोलता हे तुम्ही? मध्येच असं काय झालं? मी शुभ्राला माझ्यापासून कधीच दूर कुठेच पाठवणार नाही आणि लोकांचं म्हणाल तर त्यांच्याशी मला काहीच देणं घेणं नाही. प्रताप, पाठवावं लागेल तुला शुभ्राला त्यांच्यासोबत. आबा, नाही, अजिबात नाही पाठवणार मी तिला. तेवढ्यात दरवाजातून सना आवाज देते. आबा, शुभ्राचे बाबा आलेत खाली. ते बोलवत आहेत तुम्हाला. सना, त्यांना बसायला सांग. आलोच मी, बोलत ते प्रताप समोरून निघून जातात. प्रताप आबा आबा बोलतच राहतो. आबा शुभ्राच्या बाबांना बोलतात, माफ करा, तुम्हाला असं घाईत बोलवलं मी. तुमच्या शुभ्राने प्रतापच्या मॉम डॅडची खूप चांगली काळजी घेतली. खूपच गुणी आहे शुभ्रा. प्रतापचे मॉम डॅड बरे होत आहेत. आता आम्ही घरचे सर्वजण घेऊ त्यांची काळजी. प्रताप फार चुकीचा वागला शुभ्रासोबत. तुम्हाला वाईट वाटलं असेल त्याच्या वागण्याचं, मी समजू शकतो. पण आता शुभ्रा कायम तुमच्याजवळ राहील. तुम्ही घेऊन जा तिला. शुभ्राचे बाबा प्रतापकडे पाहत राहतात. आबा असे का बोलत आहेत म्हणून? तसा प्रताप, आबा, शुभ्रा कुठेही जाणार नाही. मी शुभ्रासोबत जरी जबरदस्ती लग्न केलं असलं तरी तिच्या आईबाबांना आता मान्य आहे आमचं लग्न. हो हो आबा, शुभ्राचे बाबा लगेच म्हणतात. पण मला नाही मान्य यांचं लग्न. शुभ्रा, आबा मोठ्याने आवाज देतात. तशी शुभ्रा येते तिथे. आबा बोलवलं मला, ती विचारते. समोर बाबांना पाहून म्हणते, बाबा तुम्ही केव्हा आलात? आबा म्हणतात तिला, शुभ्रा तू तुझ्या बाबांसोबत या घरातून निघून जा. शुभ्राला आबांच्या बोलण्याचा धक्का बसतो. ती बोलते आबांना, आबा काय बोलत आहात तुम्ही हे? मी या घराला आपलं मानलंय. मी नाही इथून कुठे जाणार. तुला जावं लागेल शुभ्रा. तुमच्या लग्नाला काहीच अर्थ नाही. बोलत असताना आबांना शुभ्रा प्रतापचे चेहरे पाहून हसू येत असतं. पण ते त्यांच्या इमोशनला आवर घालतात. आबा हे सर्व मुद्दाम करत असतात का ते पाहू. शुभ्रा चल, तिचे बाबा म्हणतात. तसं शुभ्रा म्हणते, बाबा तुम्हीच मला पाठवून दिलत ना प्रतापसोबत, मग आता कुठे चल म्हणत आहात तुम्ही मला? मी प्रतापला सोडून कुठेही येणार नाही. आबा म्हणतात, शुभ्राचे बाबा तुम्ही यांच्या लग्नाला मान्यता दिलीच कशी? अशी कुठे लग्न होतात का? मी तुमच्या मुलीला घराबाहेर काढण्या अगोदरच तिचा हात पकडून घेऊन जा तिला माझ्या घरातून. तसे शुभ्राचे बाबा तिचा हात पकडून, चल शुभ्रा, इथे थांबण्याची काही गरज नाही. तुझा बाबा जिवंत आहे अजून. बोलून शुभ्राचे बाबा तिला घेऊन जाऊ लागतात. तशी शुभ्रा, प्रताप मला नाही जायचं. शुभ्राचा आवाज ऐकून मालती किचनमधून धावत आली. शुभ्रा काय झालं? शुभ्राचे बाबा कुठे घेऊन चाललात तुम्ही शुभ्राला? मालती विचारते त्यांना. प्रताप ओरडतो, बाबा सोडा शुभ्राला, ती बायको आहे माझी. तुम्ही माझ्या परवानगीशिवाय असं नाही घेऊन जाऊ शकत तिला. तसा शुभ्राने बाबांच्या हातातील तिचा हात झटकून सोडवला आणि ती धावत प्रतापजवळ जाऊन तिने त्याला जोरात मिठी मारली. प्रताप, मला नाही जायचं बाबांसोबत. तू सांग ना प्रताप आबांना. शुभ्रा रडत बोलते. तसं प्रतापने एका हाताने तिला मिठीत घेतलं. शुभ्रा रडू नको तू, मी आहे ना, मी कुठेही जाऊ देणार नाही तुला. प्रतापचे बोल ऐकून शुभ्राने प्रतापला मारलेली मिठी आणखी घट्ट केली. प्रताप, तिला जाऊ दे तिच्या बाबांसोबत. आबा म्हणाले, आबा तुम्ही असं का वागत आहात नाही कळत मला. पण आबा तुम्ही जर माझ्यापासून शुभ्राला दूर करत असाल तर मीही या घरात राहणार नाही. मी सुद्धा शुभ्रासोबत लगेच या घरातून बाहेर पडेन. प्रताप एकदम धारदार आवाजात बोलतो. तुमच्या नात्याला काय अर्थ आहे प्रताप? का तू एवढा या मुलीच्या मागे पडलास? जाऊ दे तिला, हिच्यापेक्षा चांगल्या मुलींची लाईन उभी करेन मी तुझ्यासमोर. प्रताप, आबा बस झालं, चिडून म्हणाला. रागात नाकपुड्या फुलवून मोठमोठे श्वास घेणाऱ्या प्रतापला शुभ्राने शांत करण्यासाठी म्हटलं, प्लीज प्रताप तू शांत हो. माझ्यामुळे तुझ्यात आणि आबांच्यात भांडणं नको. मी जाते. मला कोणाच्याही इच्छेविरुद्ध नाही राहायचं इथे. शुभ्रा काय बोलते तू हे? प्रताप म्हणतो तिला.
हो प्रताप, मी जाते, पण तू माझ्या मागे नाही येणार. तुला मॉम डॅडची आणि घरातल्या सर्वांची काळजी घ्यायची आहे, बोलून शुभ्रा प्रताप जवळून दूर जाऊ लागते. शुभ्रा, प्लीज नको ना जाऊ. मी नाही राहू शकणार शुभ्रा तुझ्याशिवाय. प्लीज मला सोडून नको जाऊस. शुभ्रा तिचं मन घट्ट करून बाबा चला तिच्या बाबांना म्हणते आणि ते दोघे जाऊ लागतात. आबा प्लीज आडवा शुभ्राला. प्लीज नका जाऊ देऊ तिला तुम्ही माझ्यापासून दूर. मान्य आहे मी चुकलो आबा, पण तुम्हीच म्हणालेलात ना, लग्न म्हणजे खेळ नाही. एकमेकांवर प्रेम बसलं तर वेगळं होणं कठीण आहे. आबा, आम्ही दोघेही खूप प्रेम करतो एकमेकांवर. असं असताना तुम्हीच आम्हाला का वेगळं करत आहात? तुम्ही आमच्या प्रेमाचा अपमान करत आहात आबा. मी खरंच खूप प्रेम करतो शुभ्रावर. मी मनापासून तिला माझी बायको मानले. ती माझी खूप काळजी करते, घेते. माझ्यावर खूप प्रेम करते ती. आबांना मनातून त्या दोघांचं एकमेकांवरील प्रेम पाहून बरं वाटलं. आबा म्हणतात शुभ्राचे बाबा थांबा. तसे शुभ्राचे बाबा थांबून आबांकडे पाहतात. आबा म्हणतात कुठे घेऊन चाललात आमच्या नातसुनेला? आम्ही लवकरच या दोघांचं रीतसर धूमधडाक्यात लग्न लावून देऊ. तेव्हा अवश्य या कन्यादान करायला. तसे शुभ्राचे बाबा हसून आबांकडे पाहून म्हणतात नक्की येऊ आबा, आम्ही दोघेही. आमच्या मुलीच्या सुखात आमचं सुख आहे. प्रताप तर आनंदाने आबांना कडकडून मिठी मारतो. सना प्रतापजवळ येत म्हणतात भाई, आता अजिबात उशीर नको करूस. रीतसर लग्नाचा बार उडवूनच टाक आता. अगं बाई, म्हणजे आबा खरंच प्रताप आणि शुभ्राचं धूमधडाक्यात लग्न होणार? मालती विचारते. हो सुनबाई, कामाला लागा. तुमच्या प्रतापचं लग्न आहे आता. हो आबा, मला तर खूप काही करायचं आहे प्रतापच्या लग्नात. आबा, मी लगेच गुरुजींना कॉल करून यांच्या लग्नाचा मुहूर्त काढायला सांगते पहिला. शुभ्राच्या डोळ्यातून मात्र खूप सारे आनंद अश्रू गालावर ओघळत होते. ती प्रतापकडे एकटक पाहत होती आणि प्रतापही त्याच उत्कंठतेने तिच्याकडे पाहत होता. प्रतापला शुभ्रामध्ये हरवलेलं पाहून सना प्रतापजवळून बाजूला होतात. तो काही पावलं शुभ्राकडे चालत येतो तशी शुभ्रा पळत येऊन प्रतापला बिलगते आणि रडू लागते. शुभ्रा बस म्हणत प्रताप तिला घट्ट मिठीत घेतो. काही वेळ असा शांततेत जातो. आबा आणि शुभ्राचे बाबा आबांच्या रूममध्ये निघून गेलेले. बाकी सगळे या दोघांना एकमेकांच्या मिठीत पाहून तिथे थांबलेच नव्हते. आता प्रताप शुभ्राला स्वतःपासून दूर करत म्हणतो, तू तर चाललेलीस मला सोडून. तो गाल फुगून हाताची घडी करत तिच्याकडे पाठ फिरून उभा राहतो. शुभ्रा त्याच्यासमोर येत कान पकडत सॉरी म्हणते त्याला. बस फक्त सॉरी म्हणत तो पुन्हा तिच्याकडे पाठ फिरून उभा राहतो. प्रताप सॉरी, प्लीज मला माफ कर ना. ती त्याच्यासमोर येत कान पकडून म्हणते. किती दुखलं माझं मन. फक्त सॉरी बोलून काय होणार आहे? मलम कोण लावणार माझ्या दुःखी मनाला? मला नाही बोलायचं तुझ्यात. तू तर चाललेली माझ्यापासून दूर. मी का बोलतोय तुझ्यात? बोलून प्रताप तिथून जाऊ लागतो. शुभ्रा लगेच प्रतापचा हात पकडते. म्हणते प्रताप प्लीज मला माफ कर. प्रताप मागे वळून शुभ्राकडे पाहतो. शुभ्रा त्याच्या अगदी जवळ येत म्हणते प्रताप सांग ना, किती दुखलं तुझं मन? तू सांगितलं नाहीस तर मला कसं कळेल? नाही सांगणार. रागवलोय मी तुझ्यावर. बोलत तो जात असतो तर शुभ्रा त्याची वाट अडवून उभी असते. प्रताप सांग ना, किती दुखलं तुझं मन? ती पुन्हा विचारते त्याला त्याच्या नजरेत पाहत. तसा प्रताप तिच्या कमरेत हात घालून तिला अगदी स्वतःजवळ ओढतो. तशी ती म्हणते प्रताप सोड मला. नाही सोडणार तो म्हणतो. ती त्याच्याकडे पाहून हसते आणि म्हणते मला माहिती होतं तुझं माझ्यावरचं प्रेम मला इथून जाऊ देणार नाही ते. मग तरीही चाललेली तू माझं मन दुखवून. प्रताप आपण एकमेकांशी हृदयाने जोडले गेलो आहोत. असं कसं आपण एकमेकांपासून दूर होणार होतो? मी शरीराने तुझ्यापासून दूर गेली असती तरी माझं मन या इथे तुझ्या हृदयाजवळ राहिलं असतं. ती त्याच्या हृदयावर तिचं एक बोट टेकवत म्हणते त्याला. तो तिचं बोट पकडत म्हणतो पुन्हा अशी कधी चुकूनही दूर नको जाऊस माझ्यापासून. तू माझ्यापासून दूर चाललेलीस आणि इकडे माझ्या शरीरात त्राणच उरलं नव्हतं. शुभ्रा तुला माझ्यापासून दूर करेल तो फक्त माझा मृत्यू.
त्याशिवाय आपण दोघे कधीच एकमेकांपासून दूर नाही होणार. तशी शुभ्रा लगेच त्याच्या तोंडावर हात ठेवते. प्लीज पुन्हा असं कधीच अभद्र बोलू नकोस प्रताप. ती रागाने प्रतापला बोलते. नाही बोलणार. तो तिचा हात त्याच्या तोंडावरून काढून बाजूला करत म्हणाला, पण माझं तोंड बंद ठेवण्यासाठी आणि माझ्या तू दुखवलेल्या मनाला मलम लावण्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे. तो तिच्याजवळ सरकत म्हणतो. ती कोणता त्याच्याकडे पाहत विचारते. प्रताप तिच्या हळूवार हलणाऱ्या तिच्या ओठांजवळ त्याचे ओठ आणतो. तो तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवणारच असतो तशी शुभ्रा त्याला हलका धक्का देऊन तिथून पळून जाते. ए शुभ्रा थांब. बघ हा आता पळालीस तरी मी सोडणार नाही तुला. बघू बघू. ती त्याला मागे वळून चिडवत बोलते. प्रताप शुभ्राच्या मागे जातच असतो तसे सनी सना येतात तिथे. काय भाई कुठे? आम्ही पाहिलं तुमच्या दोघांचा रोमांस. निर्लज्ज आहात तुम्ही दोघे. प्रताप म्हणतो त्यांना. भाई तू कुठे उभा आहेस ते विसरलास का? सर्वांसमोर चालू झालास. तुम्ही इथे हॉलमध्ये आणि आम्हाला निर्लज्ज बोलतोस. ही काय तुझी बेडरूम आहे रोमांस करायला? सना बोलते. ए सना ते सोड. आपल्या भाईसारख्या ॲरोगंट मुलाच्या प्रेमात पडली शुभ्रा ती सारखी सुंदर मुलगी. ते याचं भाग्यच. सनी बोलतो. हो ना, खूपच नशीबवान आहे भाई. सना सनीच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाली. ए गांधीजींच्या माकडांनो, निघायचं इथून, नाही तर असा ठेवून देईन ना दोघांच्या पाठीत. बघ बघ कसा वागतोस. म्हणूनच म्हटलं मी तुझ्यासारख्या ॲरोगंट मुलावर प्रेम करायचं म्हणजे. सनी प्रतापला चिडवत हसत म्हणाला. अगदी बरोबर म्हणतोस सनी तू. भाई कोणावर प्रेम करेल असं वाटतच नव्हतं. झालं तुला भाई प्रेम तर ठीक आहे आता, पण शुभ्राला थोडा जरी त्रास दिलास ना तर गाठ आमच्या दोघांशी आहे तुझी. ए माकडांनो, असे बोलत आहात जसं काय तुम्हाला आत्ताच कळलं आहे माझं शुभ्रावरचं प्रेम. नाही कळलंय ते आम्हाला अगोदरच, पण आता तुमचं लग्न होणार तेही धूमधडाक्यात. लग्न करून नवीन सजलेल्या बायकोला तू घरात घेऊन येणार. हा फील वेगळाच असतो. आम्ही तो एन्जॉय करतोय सनी म्हणाला. त्यांच्याशी बोलत असतानाच प्रतापचं लक्ष वरून प्रतापकडे पाहणाऱ्या शुभ्रावर जातं. तशी ती गोड लाजते आणि तिचे दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवते. तो तिच्याकडे तिची आदा पाहतच राहतो. तसंच सना बोलते. भाई बस कर ना, किती पाहशील? तुझीच बायको आहे पुन्हा होणारी. तसं प्रतापने शिरात आणून तिच्याकडे पाहिलं. झालं झालं बोलून? झालं असेल तर निघा. बरं जातो आम्ही. बोलत सना बोलते. शुभ्रा चल, आता तिकडे नाही जायचं, माझ्यासोबत चल. माझ्या रूममध्ये राहायचं आहे तुला आत्तापासून. आबांनी सांगितलं आहे लग्न होतोपर्यंत प्रतापच्या रूममध्ये तुला राहता नाही येणार. शुभ्रा काहीही बोलू नकोस सना, खोटं आहे हे. आबा असं कशाला करतील? केलंय आबांनी. विश्वास नसेल तर जाऊन विचार स्वतः आबांना. सना म्हणते त्याला. कसं शक्य आहे? प्रताप बोलतो. शक्य आहे कारण आबांचा विश्वास नाही भाई तुझ्यावर. सना नाक उडवत प्रतापकडे पाहत म्हणाली आणि जिना उतरून खाली आलेल्या शुभ्राचा हात पकडून ती तिला तिच्यासोबत घेऊन जाऊ लागली. शुभ्रा चल, आपल्याला खूप तयारी करायची आहे तुमच्या लग्नाची. ए हॅलो. प्रताप सनाला आवाज देतो. काय आहे भाई तुझं? सारखं सारखं आवाज देतोस. सना मुद्दाम चिडून बोलते. ते शुभ्रा काय बोलते तू? वहिनी आहे ती तुझी. आजपासून हिला तू आणि तू. तो सनीकडे पाहत म्हणतो. तुम्ही दोघांनी शुभ्राला वहिनी म्हणायचं. नाही म्हणालो तर काय करशील? सना तोंड वर करून म्हणते त्याला. आजकाल तुमच्या दोघांची पावर खूपच वाढले. प्रताप म्हणतो त्यांना. तुमच्या जवळचे क्रेडिट कार्ड आता लगेच रिटर्न घेईल मी. प्रताप म्हणतो. तसं लगेच नाही, नको. कशाला कशाला? आम्ही दोघेही म्हणतो वहिनी. हो ना सनी? सना सनीकडे पाहत म्हणाली. सनी हो हो म्हणतो आम्ही वहिनी, काहीच प्रॉब्लेम नाही आम्हाला. वहिनी हे बघ म्हटलो ना वहिनी. सनी प्रतापकडे पाहत म्हणतो. शुभ्रा मात्र त्या सर्वांकडे पाहून तोंडावर हात ठेवून हसत होती. तुला खूप हसायला येत आहे का बायको? तुला कळलं नाही का आबांनी आपल्याला वेगळं राहायला सांगितलंय ते? कळलंय तिला. तू जा तुझ्या रूममध्ये. सना मोठ्याने म्हणाली. तुला तर प्रताप बोलतच असतो. तर सना शुभ्राचा हात ओढत तिला तिच्यासोबत घेऊन जाते.
कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेच्या यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. पाहिले नसतील तर कृपया पहा. धन्यवाद.